गोष्ट नाही, ती म्हणजे लोकांना वेळेवर अक्कल, ती म्हणजे लोकांना वेळेवर अक्कल. अहो माझा घरी लय भारी, मी सकाळी म्हटलं उठा कामाला जायचंय, तेव्हा म्हणतो कसा थांब ग जरा बाहेर जाऊन येतो, उठतो आणि येतो ढुसून. मी म्हटलं होतं नी इतक्या सकाळी सकाळी, म्हणतो कसा गंगे मी देश वाचवायला गेलतो. मी म्हटलं हो देश वाचवायच्या आधी घर तरी वाचवा. आमच्या गावात एक नवीन आजार आलाय, काय म्हणतात त्याला सांगा बरं बायांनो? मोबाईल. पूर्वी पोरं खेळायची पळायची, पण आताची काय करतात, चार्जर शोधतात आणि दिन रात मोबाईलवर गेम खेळतात, दिन रात मोबाईलवर गेम खेळतात. मी एका पोराला विचारलं बाळू 2 आणि 2 किती रा, तो म्हणतो थांब ग काकू जरा गुगलला विचारतो. हा आमच्या काळात गुरुजनाची काठी म्हणजेच गुगल होतं. एकदा की काठी पडली उत्तर तोंडपाठ व्हायचं, उत्तर तोंडपाठ व्हायचं. अहो पोराचंच काय, आई एका मोबाईलवर बाप दुसऱ्या मोबाईलवर, मग तरी पण डुकू डुकू बघते. पण खरं सांगते हो शिक्षण खूप महत्वाचं आहे, पण खरं सांगते हो शिक्षण खूप महत्वाचं आहे. आमच्या गावात अजूनही काही लोक म्हणतात, आमच्या गावात अजूनही काही लोक म्हणतात मुलीला कशाला शिकवायचं. मी म्हटलं हो मुलगी डॉक्टर साहेबीन अधिकारी झाली तर 2 घर उजळतात, 2 घर उजळतात, 2 घर उजळतात. पण मी सांगते हो शिक्षण खूप महत्वाचं आहे. आमच्या गावात अजूनही एक मोठा शत्रू आहे, तो म्हणजे दारू. दारू प्यायली की घरात भांडणं होतात, पैसा संपतो. मी माझ्या धनीला म्हटलं होतं मी दारू सोडा, त्या पैशात पोरांना शिकूया. तेव्हा धनी म्हणतो गंगे तू खूप बोलायला लागली, गंगे तू खूप बोलायला लागली. मी म्हटलं हो धनी शिक्षण माणसाला शहाणं बनवतंय, शिक्षण माणसाला शहाणं बनवतंय, शहाणं बनवतंय. पण मोठी गाडी मोठं घर मोठी बंगला असली तर माणुसकी नसेल तर काय उपयोगाचं नाही व, माणुसकी नसेल तर काय उपयोगाचं नाही. आमचं गाव तसं लय भारी आहे, पण शिक्षण नसलं तर काय कामाचं नाही, शिक्षण नसलं तर काय कामाचं नाही. पण मी एवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा बरं का, मी एवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा बरं का. मायबाप जनतेचा आभार मानते, आभार मानते. या कार्यक्रमाला बक्षीस द्या, पैसा द्या आणि मग शाळेला रंग देतील, रंग देतील, कॉम्प्युटर येईल. बाय बाय जाते बर का, धन्यवाद. हा एकदम छान.